नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाची गव्हर्नमेंटची योजना बघतोय आणि ती म्हणजे मनरेगा. ह्याचंच नाव आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. ओके, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट. तर याची योजना, ही जी योजना आहे याची सुरुवात 7 सप्टेंबर 2005 पासून एक जो कायदा अंमलात आणला होता त्याच्यानंतर 2 फेब्रुवारी 2006ला याची सुरुवात झाली. एक नरेगा नावाचा कायदा म्हणजेच नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट नावाचा एक कायदा पास झाला होता आणि याच्यानंतर या योजनेची 2 फेब्रुवारी 2006 पासून सुरुवात करण्यात आली. ओके, याचा उद्देश काय आहे? या योजनेचा उद्देश सांगायचा झाला तर प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील ज्या व्यक्ती आहेत ज्यांना रोजगार पाहिजे आणि ज्या सध्या बेरोजगार आहेत अशा व्यक्तींना त्यांना वर्षभरातून 100 दिवसांसाठी म्हणून अकुशल असा रोजगाराची हमी देण्यात येईल. अकुशल रोजगार म्हणजे काय? जिथं तुमचं कौशल्य मॅटर नाही करत, म्हणजे तुम्हाला तिथं काही असं तुमच्या बुद्धीचा वापर नाही करायचा, तुम्हाला श्रमदान करायचं आहे, हे म्हणजे वर्षभरातले 100 दिवस. तर असा 100 दिवसासाठी तुम्हाला रोजगाराची हमी देण्यात येईल. तर अशा प्रकारचा हा मनरेगा ही योजना आहे. ओके, मग याच्यामध्ये प्रत्येक दिवसाचे तुमचे वेजेस ठरले जातात, म्हणजे प्रत्येक दिवसाची तुमची मजुरी ठरवली जाते. ओके, त्याला वेगवेगळे पॅरामीटर आहेत, आपण ते पण बघूयात. तर 2 ऑक्टोबर 2009ला या महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी नरेगाचे नाव बदलून महात्मा गांधीजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा करण्यात आलं. ओके, तर 2009ला प्रधानमंत्री त्या काळातले होते मनमोहन सिंग. तर यांच्या हस्ते आंध्र प्रदेशमधल्या अनंतपूर जिल्ह्यातील बंदापाली या गावामध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. मनरेगाचे सुरुवातीला एकूण 27 जिल्ह्यांमधील 27 राज्यातील 200 जिल्ह्यांमध्ये ह्याची सुरुवात करण्यात आली होती. सगळ्यात जास्त बिहारमधले जिल्हे याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. बिहारमधले 23 जिल्हे या योजनेमध्ये इन्क्लूड होते. आणि विशेष म्हणजे गोवामधला एक पण जिल्हा, गोवा या राज्यातला एक पण जिल्हा या मनरेगामध्ये समाविष्ट नव्हता. तर हे फॅक्ट्स आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. मनरेगाच्या अंतर 2 योजनांचा समावेश करण्यात आल्यात. कुठल्या कुठल्या त्या 2 योजना? पहिला म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना SGRY आणि दुसरी म्हणजे कामाच्या मोबदल्यात अन्नधान्य योजना. तर या 2 योजना सुद्धा याच्या अंतर्गत कव्हर केल्या जातात. मनरेगा ही जी योजना आहे ही ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे हाताळली जाते, किंवा याचा जो सगळा कारभार आहे ते ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे केला जातो. मनरेगाच्या अंतर्गत आपण जर 2015 पर्यंतचा जर विचार केला तर 2015 पर्यंत 6.92 कोटी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यात आली होती. कारण याचे जे पेमेंट आहे हे पोस्ट ऑफिसच्या खात्यावरती किंवा बँक अकाउंटवरती दिलं जातं. तर 2015 पर्यंत 6.92 कोटी जे खाती आहेत पोस्ट ऑफिसमध्ये ती उघडण्यात आली. ओके, मनरेगाची जर आपण 1 एप्रिलपासूनचा जर आढावा घेतला, 1 एप्रिल 2008 पासूनचा, तर मनरेगामध्ये एकूण देशातील 660 जिल्ह्यांचा समावेश झाला आहे. याच्यामधले 6851 तालुके आणि 2,57,710 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला, किंवा ग्रामपंचायतींमध्ये ही योजना राबवण्यात आली. ओके, तर मनरेगामध्ये प्रत्येक दिवसाचा दर म्हणजेच मजुरीचा आणि रोजगाराचा दर जो आहे हा दिवसात ठरवला जातो. प्रत्येक दिवशीचा तो ग्राहक किंमत निर्देशांक वापरून डिसाईड केला जातो. ओके, म्हणजे ॲक्च्युली खर्च करायला किती रुपये सफिशियंट आहे त्या प्रत्येक ह्या आपण ज्या योजनेतून ज्यांना आपण निधी देणार आहे त्यांना हा दिवसाचा सफिशियंट त्यांचा खर्च निघेल का, तर असा ग्राहक किंमत निर्देशांक बघून ते मजुरीचा दर ठरवला जातो. तर मनरेगाच्या अंतर्गत मजुरी व साहित्याचं जे खर्च लागणार आहे, साहित्य साधन सामग्रीचा जो खर्च लागणार आहे, तर हा केंद्र आणि राज्य 60:40 असा डिवाइड करून घेतात. म्हणजे केंद्राला 60% खर्च करावा लागेल आणि राज्य सरकारला 40%. ओके, हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत अगदी. आता आपण ह्याच्यातमध्ये बघू की काय काय लाभ होतोय लाभार्थींना. तर कामगारांचे जर नाव नोंदणी केली किंवा त्याचा अर्ज केला असेल तर त्याला जॉब कार्ड दिले जाते. त्यानंतर नाव नोंदणीनंतर 156 दिवसाच्या आत 5 किलोमीटरच्या अंतरात त्याला काम उपलब्ध करून दिले जातंच, 156 दिवसाच्या आत. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि जर कामाचं जे अंतर आहे हे 5 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर 10% अधिक मजुरीसुद्धा दिली जाते. ओके, म्हणजे जेवढी मजुरी तुम्हाला 5 किलोमीटरच्या आत काम करण्यासाठी भेटणार आहे, जर समजा 5 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती तुमचं जर काम असेल तर तुम्हाला 10% एक्स्ट्रा भत्ता दिला जातो. ओके, आणि ॲक्च्युली 156 दिवसाच्या आत काम देणं हे बंधनकारक आहे. मात्र 15 दिवसाच्या आत जर रोजगार मिळाला नाही तर त्याला बेरोजगार भत्ता सुद्धा सुरू होतो. ओके, हे महत्त्वाचे पॉईंट आहेत.
कामगारांना कामाच्या ठिकाणी पिण्यासाठी पाण्याची सोय असली पाहिजे, प्रथम उपचाराची सोय असली पाहिजे, पाळणाघराची सोय असली पाहिजे. ओके, तर एवढ्या सगळ्या सुखसुविधा सुद्धा त्यांनी सांगितल्यात की देणं कंपल्सरी आणि हा मानवाचा हक्कच आहे. ओके, त्याला प्यायला पाणी भेटलं पाहिजे, प्रथम उपचार असला पाहिजे जवळ, पाळणाघर लहान मुलांसाठी पाहिजे. मात्र आपल्याला असं कुठं काही दिसत नाही. ओके, हे सगळं कागदपत्री ठीक असतात, मात्र प्रॅक्टिकली आपण याचं जे इम्प्लिमेंटेशन बघितलं तर एवढं सरळ सोपं नाही आहे. ओके, आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे फोटो पण बघायला भेटतील की एक बाई कामावरती जाताना तिच्या बाळाला कुठंतरी बांधलेलं आहे रस्त्यालाच. तर अशा प्रकारचे प्रकार होतात, कारण हे पाळणाघर या सुविधा कुठं उपलब्ध करून देणार आहेत, आणि जरी नाही दिल्या तरी ते लोक थोडी त्याच्यावरती आवाज उचलणार आहेत. ओके, मग हे एक सामाजिक आपलंच एक कार्य असतं की आपणच त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालावं. ओके, त्या कॉन्ट्रॅक्टरला जर आपल्याला असा प्रसंग आलाच तर त्या कॉन्ट्रॅक्टरशी आपण स्वतःहून बोलणं. ओके, याच्यातूनच तुमची मॅच्युरिटी लेवलसुद्धा डिसाईड होते. ओके, ठीक आहे, आता सध्या आपण आपल्या योजनेवरतीच कॉन्सन्ट्रेट करूयात. तर कामगाराचा जर त्या कामाच्या ठिकाणी अपंगत्व आलं किंवा काही अपघात झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तर ह्याचा जे सगळा खर्च आहे तर हा सगळा खर्च योजनेतून दिला जातो. ओके, तर हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. यानंतर मनरेगाच्या अंतर्गत ग्रामपंचायतीला काय काय कामं करायला लागतात, तर ग्रामपंचायतींना सुद्धा बरीच कामं आहेत, जसं की वेगवेगळे त्यांचे कामांचे अर्ज स्वीकार करणे, अर्जांची नोंदणी करणे, ते वेगवेगळे अर्ज छाटणी करून ठेवणे, जॉब कार्ड देणे, मजुरीची नोंद ठेवणे. ओके, तर अशा प्रकारचे, त्याचबरोबर या योजनेचा प्रसार करणे हे सुद्धा काम या ग्रामपंचायतींकडेच असतं. ओके, मनरेगाच्या अंतर्गत विशेष म्हणजे स्त्रियांना आणि पुरुषांना हे समान वेतन दिलं जातं. ओके, तर या योजनेअंतर्गत स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नसतो, तर स्त्री आणि पुरुष यांना समान वेतनसुद्धा दिलं जातं. ओके, आणि पैसे जे आहेत हे डायरेक्टली बँक अकाउंटवरती आणि पोस्ट ऑफिस खात्यांवरती जमा होतात. आता पैसे मी म्हणतो इन द सेन्स की काही खूप जास्त पैसे देत नाहीत, आपण ते बघूत किती पैसे देतात. तर सुरुवातीला 2006-07 प्रति दिवशी 65 रुपये दिले जायचे, 65 रुपीज. ओके, आणि आता सध्या प्रत्येक राज्याचा वेगवेगळा दर आहे, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी अमाऊंट दिली जाते. तर सगळ्यात जास्त आपल्या देशामध्ये 251 रुपये पर डे दिले जातात, ते म्हणजे हरियाणामध्ये मनरेगाच्या अंतर्गत. ओके, दुसऱ्या क्रमांकाला केरळमध्ये दिले जातात 229 रुपये. हे थोडेसे व्हॅरी होत राहतात. ओके, म्हणजे हे काय एकदम फिक्स डेटा नसतो, हा प्रत्येक स्टेटचा ठरलेला आहे. म्हणजे टॉपवरती तरी हरियाणाच आहे, 251चा 250 होईल, कधी 253 होईल. ओके, त्यानंतर केरळ 229, तिसऱ्या क्रमांकाला आहे पंजाब, आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये 181 रुपये प्रतिदिन वेतन दिलं जातं. ओके, फक्त 181 रुपये. मग कालच एक इंटरव्ह्यू चालू होता टी व्हीवरती, चेतन चिता, तुम्हाला माहिती असेल, आणि जर माहिती नसेल तर यांना सर्च करा गुगलवरती. ओके, ते एक आपले इंडियन आर्मीचे ऑफिसर आहेत, 9 गोळ्या त्यांनी सहन केल्यात. ओके, तर चेतन चिता, तर त्यांचा तुम्ही इंटरव्ह्यू बघा. त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जे पाकिस्तानमधून भारतामध्ये काश्मीरमध्ये पर्टिक्युलरली जे दगडं मारायसाठी म्हणून मुलांना पैसे दिले जातात, तर त्यांना पर डे 500 to 600 रुपीज दिले जातात. ओके, म्हणजे 500 ते 600 त्या पोरांना फक्त दगडं मारण्यासाठी म्हणून दिले जातात, आणि आपले बिचारे हे सगळे दगडं फोडण्यासाठी म्हणून फक्त 181 रुपये मिळवतात. ओके, तर ही एक आपली सुद्धा सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आणि या गोष्टींवरती चर्चा या झाल्याच पाहिजेत. आपण काय गोष्टींवरती चर्चा करणार मग? बाहुबलीने किती कमवले, किंवा कुठल्या हिरोचं काय सुरू आहे, किंवा कुठल्या IPL मॅचमध्ये कोण जिंकतंय, तर या गोष्टी सगळ्या निरर्थक आहेत ना लाईफमध्ये, याचा काहीच उपयोग नाही आहे. तुम्ही एक एंटरटेनमेंटसाठी ती गोष्ट थोडक्यापुरती मर्यादित ठेवा, पण जे लाईफ आहे, जे डे टू डे लाईफ आहे आपलं, ते याच गोष्टींवरती डिपेंड आहे. ओके, उद्या मग महाराष्ट्रामध्ये पण सुरू होईल की 1000 रुपये पर स्टुडंट दगडं मारण्यासाठी, मग काय करणार? त्या गोष्टीचा तुम्ही चर्चा करत राहा एकमेकांमध्ये, ह्याच्यातूनच मॅच्युरिटी डेव्हलप होते, आणि जी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे, आणि तुम्ही 100% पुढे जाऊन अधिकारीच होणार आहे. त्याच्यामुळे तुमचे विचार असे चांगल्या पद्धतीचे पाहिजेतच, तुम्हाला याच्यावरती उपाय सुचलेच पाहिजेत. ओके, तर त्यामुळं हा काही आपल्या देशाच्या बाहेरचा प्रश्न नाही आहे, हा आपल्याच घरातला प्रश्न आहे, आणि हा आपल्यालाच सोडवायचा आहे. याच्यावरती मराठी चॅनल्सचं मी एक थोडासा मला वाईट वाटतं की मराठी न्यूज चॅनल याच्यावरती बिलकुल चर्चा करत नाहीत. मला एकच चॅनल दिसतं जे नेहमी याच्यावरती, या गोष्टींवरती, काश्मीरच्या वादावरती, भारत पाकिस्तान सिक्युरिटीवरती, तर यांच्यावरती चर्चा करतात, ते म्हणजे झी न्यूज. ओके, तर तुम्ही पण त्याला बघत असालच मे बी. ह्याच्यावरती चर्चा करणं गरजेचं आहे. बाकीचे बरेच चॅनल्स आहेत, आता ज्यांची नावं नाही घेत मी, तर बरंच काहीतरी फालतू सुरू असतं, देशामध्ये सध्या काय सुरू आहे. ओके, मला त्याच्यावरती एक स्पेशल आपल्याला एक बनवायचं होतं लेक्चर, पण तो मग जास्तच बऱ्याच जणांना काहीतरी वाटेल की सर भलत्याच मार्गावरती आहेत, तर असं काही नाही आहे. आपलं हे
काम आहे, आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हा आपला देश आहे. ओके, त्याच्यामुळे याच्यावरती तुम्ही चर्चा करतच राहा आणि स्वतःमध्ये एकमेकांमध्ये झालीच पाहिजे चर्चा, त्यातूनच मार्ग निघतील. ओके, आपल्या एक्झामसाठी हे सध्या महत्त्वाचं नाही आहे, पण एक्झाम झाल्यानंतर जे काही असेल हे तुम्हालाच बघायचं आहे. ओके, त्याच्यामुळं हे जे वेतनचे जे रुपीज बघितले त्याच्यामुळं थोडंसं मला वाटलं की हां, त्यांना तरी दगडं मारायसाठी म्हणून 500-600 रुपये देतात, आपल्या बिचाऱ्यांना दगडं फोडायसाठी म्हणून फक्त 181 रुपये मिळतात. तर त्याच्यामुळेच मला हे किस्सा आठवला. तुम्हाला जर माहिती नसेल चेतन चितात, तुम्ही नक्की सर्च करा त्यांना, त्यांच्याकडून नक्कीच तुम्हाला काही ना काही प्रेरणा भेटेलच. ओके, 9 गोळ्या खाल्ल्यात त्या माणसानी आणि सध्यासुद्धा त्यांना परत आर्मी जॉईन करायचीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना एकदा बघा, त्यांचा इंटरव्ह्यू बघा. ओके, तर या लेक्चरमध्ये मनरेगाचे जे जे पॉईंट होते महत्त्वाचे आपण ते सगळे कव्हर केलेले आहेत. याच्या बाहेरून काही एक्झाममध्ये येणार नाही, मात्र करंट न्यूज काय आली मनरेगाबद्दल तर परत आपण ती कव्हर करूया. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. हे लेक्चर कसं वाटलंय हे नक्की कमेंट करून कळवा. लेक्चर आवडलं असेल त्याला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.